राधे राधे गाईज, कसे आहेत तुम्ही? कशी गेली तुमची न्यू इयर? आय होप सगळ्यांची चांगलीच गेली असेल. 1 जानेवारीला इस्कॉन टेम्पलमध्ये जाऊन तेव्हापासून मी न्यू इयर स्टार्ट केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता माझं पूर्ण ब्लॉग. तर कात्रजमध्ये इस्कॉन टेम्पलमध्ये मी काय काय केलो तुम्ही बघू शकता. मी का सांगू तुम्ही बघा ना यार. चलो, फायनली इस्कॉन टेम्पलमध्ये आलो आम्ही. तर तुम्ही बघू शकता इथं खूप गर्दी आहे. कात्रज इस्कॉन टेम्पल, राधाकृष्णाचं मंदिर आहे इथं. खूप मोठं इस्कॉन आहे इथं. तर तुम्ही आज 1 जानेवारीचं बघू शकता. खूप इथं कपल्स फॅमिली आलेले आहेत. तर आता आम्ही मध्ये जातो, एंटर करत आहोत आम्ही. ते भगवद्गीता आहे ते इस्कॉन टेम्पलच्या स्टार्टिंगला देत होते. तर ही तुम्ही बघू शकता इथं जे शूज सँडल ते असतात तर इथं ठेवते ती. तर आता आम्ही शूज सँडल ती ठेवणार आहोत. इथं खूप डिसिप्लिन असते. तर तुम्ही बघू शकता ही बॅग, या बॅगमध्ये शूज सँडल ठेवावं लागते आणि इथं द्यावं लागते या माणसांना. इथं खूप डिसिप्लिन चालते. तर आता आम्ही निघालो गाईस, एंटर करत आहोत आम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये. इथं आल्यावर खरंच खूप सुकून भेटते, मनाला शांती प्राप्त होते. इथं सगळे भगवद्गीताचे तुम्हाला नोटबुक ते दिसणार आहेत. तरी मेन गेट आहे इस्कॉन टेम्पलचं जे एंटर होता. मी मध्ये एंटर झालेले आहोत. तर गाईज मी फायनली इथं आलो इस्कॉन टेम्पलमध्ये. 1 जानेवारीचं न्यू इयर पार्टी. तर खूप मस्त वाटते मला. तर गाईज तुम्ही बघू शकता आता जे स्टार्टिंगचं एंट्रन्स आहे ती कन्हैयापासूनच आहे. ती बी सापाच्या फणावर थांबलेली आहेत कन्हैया. तर तुम्ही बघू शकता, मस्त आहे ना. देवाला बघून खरंच मनाला सुख प्राप्ती होती. नवीन वर्षाचा आज आम्ही आशीर्वाद घ्यायला आलो देवांचा. तर आता मी मध्ये जातोय. बघा तुम्ही बघू शकता सगळे भगवद्गीताची पुस्तक आहेत. तो गाईस तुम्ही बी वाचा भगवद्गीता, खरंच खूप छान आहे. जे बी तुम्ही अडचणमध्ये असता ती भगवद्गीता तुमचं प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन आहे असं मला वाटते. तर आम्ही फायनली एंटर झाला मध्ये. ते इथं कीर्तन ते आहेत. वाव, किती ब्युटिफुल आहे ना. शेवटी देवाचं घर आहे तर ब्युटिफुल असणारच. बघा कन्हैया, तुम्ही बी दर्शन करून घ्या गाईस, ते मस्त येतं. खरंच मी आज खूप आनंद आहे माझं. खरंच नवीन वर्ष आज असं वाटतं की मनाला सुख दिले. 1 जानेवारीचं मी कुठं पार्टी नाही केलो ना, काय नाही. मला फक्त नवीन वर्ष माझ्या देवापासून चालू करायचं होतं, ती मी आज केलो. किती मस्त आहे ना राव. खूप इथं पब्लिक आलेली आहे. कीर्तन ती चालू आहे तिथं, देवांचे कीर्तन ती चालू आहेत. बघा इथं डान्स बी करते. देवाच्या गाण्यात, देवाच्या प्रत्येक शब्दात एक खूप खूप मस्त फील आहे. सगळं स्ट्रेस, सगळं डिप्रेशन निघते इथं. मला सुरुवात तर 1 जानेवारीची देवापासूनच करायची होती, ती मी आज केलो. वाव, किती ब्युटिफुल आहे. आता आम्ही देवांपाशी अजून थोडं चालणार आहोत. आम्ही सध्याला लाईनमध्ये आहोत इथं दर्शनच्या. देवांचं दर्शनला लाईन आहे इथं. थोडं लांब आहे, मी थोडं जवळ जाणार आहे. वाव,
खूप खरंच राव, खूप सुख आहे इथं. बघा फायनली मी आलो देवापाशी. वाव, देवाला एकच इच्छा आहे की माझं नवीन वर्षामध्ये तुम्ही राहा माझ्यासोबत, बाकी काय नको मला. तुम्ही आहोत तर माझं जीवन आहे, असंच माझी एक विनंती देवांना. नाही मला पैशाची गरज आहे, नाही कशाची, फक्त तुम्हीच राहो इथं. बघा गाईज इथं कसं भिंतींना मार्बलनं देवाचे डिझाईन बनवलेले आहेत, जे त्यांच्या द्वारका युगमध्ये गेलेले कन्हैयाचं या की सगळे भिंतीवर आहेत. बघा इथं सगळे भगवद्गीता पुस्तक आहेत इथं. कन्हैयाचं सगळं इतिहास या भिंतीवर असं स्टोरीमध्ये ड्रॉइंग केलेलं आहे, म्हणजे मार्बल्सच आहे ते. आता आम्ही तिरुपतीच्या मंदिराला चाललो. हां, हे बी इस्कॉनमध्येच आहे. तिरुपती बी कन्हैयाचंच रूप आहे, बालाजी. तर जस्ट आम्ही एंटर होत आहोत. मेन गेट आहे तिरुपती बालाजीचा, ती पण इस्कॉन टेम्पलच्याच आहे. कन्हैयाच्या बॅक साईडच्या गेटलाच आहे तिरुपतीचं. फायनली आम्ही आलो इथं, तुम्ही बघू शकता. ही तिरुपतीचं टेम्पल आहे बालाजीचं. ही गाईज फुल इस्कॉन टेम्पल आहे. वाव, किती ब्युटिफुल आहे ना. हे गाईज, कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ इस्कॉन टेम्पलचं? जर चांगलं वाटलं असेल तर गाईज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. राधे राधे.